के बाद हमको पीली चड्डी परिधान किया हुआ कलुआ दिखा, तो इससे पूछते हैं भाई बोल चल कितने को देता है गाड़ी। आईच्या गावात फाटण्याचा गोलदाना ह्याच्या आईला ह्याच्या जाऊ दे भाऊ, एवढी 21,000 भाई मी आता सुरू केली रे गेम. चल भाई तू बोल नाही तर इथंच कान फाडतो तुला. नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे एक नवीन व्हिडिओ मध्ये. भावड्यांना तुम्हाला थंबनेल बघून समजलंच असेल की आजच्या व्हिडिओत काय काय होणार आहे. तर आज आपण एक नवीन गेम ट्राय करणार आहे, कार फॉर सेल. तर अजून एकदा स्वागत आहे तुमच्या सर्वांचं कार फॉर सेल या गेमच्या एपिसोड नंबर 1 मध्ये. स्टार्टिंगला तर आपल्याला एकदम भंगार गाड्या घेऊन त्यांना मॉडिफाय करून कलर वेलर देऊन जास्त भावात विकावं लागणार आहे, तेव्हा आपला प्रॉफिट होणार आहे. तर व्हिडिओ स्टार्ट झालेला आहे आणि आपल्याला सुरुवातीला एक छोटंसं शोरूम दिलेलं आहे. तर आपल्याला इथंच काम करावं. अरे पण मी कार फॉर सेल खेळायला आलतो, या ठिकाणी मला कचरा उचलायला लावलं. अरे कचरावाला बनवता का रे मला, पाठ खाओ तो. परंतु अपन को पूरा कचरा साफ करने के बाद अंदर देखना है कि अंदर क्या क्या है, अपना ऑफिस कैसा है. सो पटापटा आपण कचरा उचलू. सगळं भंगार उचलून डस्टबिन मध्ये फेकल्यानंतर तुम्ही पाहू शकता ऑफिस ओपन केलेलं आहे. आणि आता बघू शकता किती क्लीन ऑफिस दिसतंय आपल्याला. ऑफिस मध्ये एंट्री झालेली आहे आणि आपण पाहू शकता या ठिकाणी आपलं कम्प्युटर आहे, या ठिकाणी बिल्स आणि बाकीच्या गोष्टी आहेत. या ठिकाणी सोफे आपल्याला दिलेले आहेत डीलिंग करण्यासाठी. तर या गेम मध्ये मला व्हिडिओ बनवायला आणि तुम्हाला व्हिडिओ पाहायला खूप मजा येणार आहे. टॉप मॉडेलच्या कार्स, लॅम्बोर्गिनी, फरारी, पोर्शे अशा लय गाड्या घेणार आहे भावना आपण. तर व्हिडिओ एंडपर्यंत बघा, सिरीजमध्ये व्हिडिओ येणार आहे एकानंतर एक. तर सध्या आपण आपलं नाव चेंज करून घेऊया, क्रॉस मोटर्स नाही क्रॉस कार्स आपण आपल्या शोरूमचं नाव ठेवणार आहोत. ऑल राईट, तर आता नाव ठेवायचं आहे फक्त. तर कुठे गेलं नावचं, गेस्ट प्लेयर भाई, क्रॉस कार्स काय नाव आहे भाई. तर कलर आपण या ठिकाणी कोणता देऊ शकतो, रेड, येल्लो नाहीतर व्हाईट. 3 माझ्याकडे ऑप्शन आहेत. म्हणजे ऑप्शन तर लई आहेत पण मला आवडते 3 असा विषय. तर या 3 मध्ये मेरे को लग रहा है व्हाइट कलर में जवाब दिख रहा है. व्हाईट कलर कम्पोज करूया आणि नेबरहुडला गाडी खरेदी करायला जाऊ. तर बघू आपण फर्स्ट कार कोणती घेतो. पहिली गाडी घेण्यासाठी आपल्याला दिलेत $15,000, $15,000. तर म्हणजे असतील अशा गाड्या, पण सेकंड हँड गाड्या मिळतील आपल्याला. तर त्याच्यावरच काम करावं लागेल आपल्याला. सेकंड हँड गाड्या आणून त्याला रिपेअर करून कलर देऊन आपण चुना लावणार आहेत लोकांना, म्हणजे गाड्या विकणार आहेत. भगव्या टी शर्ट वाला मला इथं दिसला, तर त्याला विचारू आपण गाडी कितीला देतो. 13,500. आपल्याकडे पैसे तर आहेत पण त्याला रिपेअर करायला तर लागतीलच. आणि गाडी तर डॅमेज होते, एवढं तर कन्फर्म होते. मग ओके, फायनल डिसिजन कैंसिल ब्रो, नेक्स्ट टाइम इंडियन जातो. के बाद हमको पीली चड्डी परिधान किया हुआ कलुआ दिखा, तो इससे पूछते हैं भाई बोल चल कितने को देता है गाड़ी. आईच्या गावात फाटण्याचा गोलदाना ह्याच्या आईला ह्याच्या जाऊ दे भाऊ, एवढी 21,000 भाई मी आता सुरू केली रे गेम. चल भाई तू बोल नाही तर इथंच कान फाडतो तुला. 20,000? अरे भाई मग गेम भाई, मला जी पाहिजे ती गाडी हाय का नाही भाई. यार हे खटारा पडलं इथं. हे भाऊ बोल कितीला. काय म्हणतो भाई, 9,000. खटारे पण ही तरी एवढी घाई नको करायला. अजून गाड्या बघू आपण, कोणती गाडी कशी यापेक्षा भारी कमी व्हॅल्यू मध्ये भेटली तर. कंजूसी करावी लागेल, बिझनेस करायचे म्हणल्यावर. समोर मला जरा ओल्ड मॉडेल दिसायला, आय थिंक कमी मध्ये भेटेल. आय थिंक म्हणजे मला वाटतंय 3,500. तर हे फायनल आहे भाई. गाडी पण एकदम ओल्ड आहे, एकदम मस्त आहे, लुकला क्लीन पण आहे. हे फायनल करून टाकतो, विशेष क्लोज करून टाकतो. ही फायनल फर्स्ट गाडी आपण खरेदी केलेली आहे. मिनी हिची
कंडिशन नव्हती बघितली, कंडिशन एकदा बघूया. अरे भाई साब, एकच बाजू चांगली, फक्त बाकी सगळीकडनं तुटली. अरे भाई, हाथी के दांत खाने के कुछ और दिखाने के कुछ. पहिलीच गाडी खरेदी करताना आपल्याला सक्सेसफुली चुना लागलेला आहे. भावा चल बोल कितीला देतो. ह्याची 8,800. ओके ओके भाई, काय विषय नाही. चांगली एक गाडी पण आधी खरेदी केली. तिला एक ती मगाशी 3,000 वालीला दीड 2,000 तर खाणारच आहे रिपेअरला. डॉलर्स 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 भाई. तर ही पण गाडी आपण सक्सेसफुली खरेदी केली आहे. यात बसून मी जाणार आहे डायरेक्ट आपल्या क्रॉस कार्सला. हे आता तर जस्ट सुरुवात आहे. हळूहळू आपला बिझनेस मोठा होणार, हळूहळू एकदम शोरूम मोठं करणार, इन्व्हेस्टमेंट करणार, लॅम्बोर्गिनी घेणार, निशान GTR घेणार, लय गाड्या घेणार भावनो. माझ्याकडनं सध्या बार्गेनिंग स्किल नाही, म्हणजे थोडी गेम एक्सपिरियन्स आला ना, तेच स्वतःहूनच देतात बार्गेनिंग एक्सपिरियन्स, म्हणजे मला भावतोल करता येईल जरा. तर ही गाडी जरा पळून बघतो रे मी कशी आहे. म्हणजे सस्तीवाली कार्स पळती रे भावाच्या मानाने, पळती चांगली. ड्रिफ्ट 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 ड्रिफ्ट. अरे 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 कुठं कुठं, अरे भाई कंट्रोलच नाही होते भाई ही गाडी. ते जो तिकडं मार्क आलाय ना लाल मध्ये, तिकडं आपलं ऑफिस आहे. ही गाडी एकदम बुंगाट चिगाट पळवत आलेलो आहे आपल्या ऑफिसला. मस्तपैकी कार फॉर सेलला टाकायची आणि पैसा कमवायचा. तर आत्ताच तर काय आपण पैसा कमवणार नाही. अरे भाई 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 भाई, काय काढली भाई गॅप, काय गॅप काढलाय भाई मी, काय गॅप काढलाय. या गेम मध्ये ना 1 करोड रुपये कमवायचे चॅलेंज आहे. अशीच गाडी बघवता बघवता एक मला कार मार्केट दिसलं इथं ना. आता तर सध्या तर हे बंद आहे, पण इथं एकदम टॉपच्या गाड्या आहेत. टॉप म्हणजे तेवढा पैसा पण लागला आपल्याला घ्यायला. पण इथं ऑडी पॉर्शे असल्या एकदम टॉप मॉडेल येतात. तर आपण येऊ याला एकदा भेट देऊन जाऊ, 4-5 गाड्या उचलू डायरेक्ट, काही विषय नाही. तर सध्या तर आपल्याला या 2 गाड्या विकायच्या आहेत. बहुत आगे की बात की भाई मैंने. ये सांप बना दे, सांप ऐसे लहरा क्यों नहीं है, लहरा यही लहरा यही. गाड्या आपण इथं रिपेअर करायला आणलेल्यात. तर आधी ही एक आपण ट्रकनी टो करून नेलती, ती गाडी आपण आधी रिपेअरला टाकू आणि मग आपली ब्लॅकवाली गाडी रिपेअरला टाकू. सो ओ रे भैया बोलो चलो. भाई साहब 3,000ची गाडी आणि 1,200 रुपये तर भाई रिपेअरिंगला चाललेत भाई. भाई चुना लगत या भाई. ओके, तर फायनली ही गाडी रिपेअर झालेली आहे. तर हिला बाहेर काढू तर आवाज बघा कसला खटारा येते, एकदम घाण. पैसे जेवढा पैसा तेवढा आवाज, असं केलं भाईयांनी. कसला घाण आवाज यायला, भांगार एकमेकावर वाजवल्या आणि असला आवाज यायला. राव उगत घेतली ही भाई, पटकन विकणार मी ही, असला भांगार ठेवणार आपल्या काय. लुकला तर एकदम एक नंबर दिसते गाडी, पण चालायला आणि आवाजाला एकदम बेकार आहे. शी. हिला व्हील बसवू आपण, व्हील 1,500. अरे भाई 560 रुपये खिशात आहे आणि 5-5 हजाराची व्हील बसवायची गोष्टी करतोय मी. चलो भाई चलते हैं, अगली बार बैठेंगे किसी दूसरी गाडी को. ओके, तर ही गाडी आपण आणली आपल्या ऑफिसला सेलला टाकण्यासाठी. तर भाई हिला गेले टोटल 5,000 तर गेले असतील. 5,000 गेलेत म्हणलं मी विकणार 10,000ला. 50% प्रॉफिट व्हायला पाहिजे. तर गाडी एक नीट लावून घेऊ भाई. लुक तर तसा एकदम एक नंबर आहे भाई. आणि ती दुसरी गाडी आपण ह्याला टाकली, रिपेअरला टाकली. तर तिला पण पैसे लागतात, त्यामुळे तिला ही गाडी विकल्यानंतर ती रिपेअरला टाकावी लागणार आहे. सगळ्यात आधी ही गाडी आपल्याला सेलला टाकायची आहे. सगळ्यात आधी आपल्याला ही गाडी खरेदी केलेलं बिल बघावं लागेल, त्यानुसार आपल्याला व्हॅल्यू टाकावी लागेल ही गाडी विकण्यासाठी. तर हे बिल आपल्या समोर आहे. तर 3,500 आणि 1,200, तर टोटल झाले 4,700.
4,700 रुपये तर गेले, म्हणजे टोटल 5,000 रुपये गेलेत आपली ही गाडी खरेदी करायला. 20,000 टाकलं, 17,000 टाकलं, 15,000 टाकलं, 12,000 टाकलं, 10,000 टाकलं, तरी नाही आली. मग फायनली मला 9,000 टाकावं लागले. तेव्हा ते पुट ऑन सेलचं ऑप्शन आलं. म्हणजे भाई आपण कितीला टाकू शकतो ते पण हेच ठरवणार भाई. ये क्या भाई, मेरा बिझनेस मेरी मर्जी. पण जाऊ द्या, काय हरकत नाही. 9,000 म्हणलं आपलंच प्रॉफिट आहे, तरी पण 4,000चा प्रॉफिट होतोय. तर बघूया आपण टाकले सेलला, तर कस्टमर आलेत का, खूप वेळ झाला. तर हा भाई 2 कस्टमर आलेत. ओके भाई, एक कलवा और एक गोरा. अरे भाई उड्या मार भाई मी. ए भाई चल बोल, कितने को लेगा ये गाडी. अरे भाई सेम प्राइस मध्ये घेतो, मग मी थोडीशी व्हॅल्यू वाढू का नाही शकत भाई. नंतर यांनी बार्गेन केलं तर चालेल भाई. ये क्या बात आहे भाई, हे पण 9,000ला घ्यायला तयार आहे भाई. ओके, तर मी म्हणतोय 9,000ला देऊन टाकतो. ओके तर भाई चल, तू बोल आधी. 9,000, हा 9,000ला तर घेऊन टाक, काय विषय नाही. सो पहिली गाडी आपण विकलेली आहे 9,000. आपला टोटल प्रॉफिट झालेला आहे 9, 5, 4,000 आपला प्रॉफिट झालेला आहे. तो जास्त म्हणा भाई, पहिलीच गाडी आपली विकलेली आहे पहिल्याच एपिसोड मध्ये. ओके, तर रात्री खूप झालेली आहे, आपण आता आपल्या घरी जायला पाहिजे झोपायला. ऑफिस बंद करून मी चाललोय घरी. अरे आपल्याला बसने जावं लागणार आहे. तर एक गाडी आपली अजून विकायची राहिली आहे, लक्षात ठेवा. एक गाडी विकली, एक गाडी राहिली. 2 गाड्या घेतल्या, एक गाडी विकली, एक गाडी राहिली. ओके क्लिअर. ओके, तर समोर जे दिसतंय ते आपलं घर आहे. हा हेच आहे आपलं घर. सध्या तर आपल्याला एक टर्फ दिलंय, काहीसरचा बाहेरचा तुकडा काढून दिलेला आहे आपल्याला राहण्यासाठी. तर आपण आज जेवढं काय काय केलं तेवढी हिस्ट्री आलेली. रिझल्ट आलाय -3,419. ओके, तसं काय झालेली, आपण उठलेलो एकदम, दरवाजा बंद केला, निघालो डायरेक्ट ऑफिसला भाई. काम, घर, झोप, बस, बाकी काहीच नाही भाऊ. ओके, तर बसने ट्रॅव्हल करून मी आलेलो आहे ना, आपलं शुभ हाताने एक दार खोललेलं आहे आपल्या ऑफिसचं. आणि काल कस्टमरने टाकलेला कचरा आज उचलावाच लागेल. सगळ्यात ज्यूसचं कॅन, कचरा, बाकी इतर कचरा सगळं उचलून मी आलोय आपली दुसरीवाली गाडी रिपेअर करायला. तर ही रिपेअर करायला टाकलेली 97, 98, 99 आणि 100% आपली गाडी रिपेअर झालेली आहे. तर ओके, जॉनी भैया काय म्हणते, देर इज नो प्रॉब्लेम इन कार. ओके भाई, ओके रिपेअर झाली, तर आता बाजूला पण काढून घेऊ. अरे भाई थोडक्यात वाचले भाई, अजून एकदा ठोकले असते, परत रिपेअरिंगचा खर्च भाई. तर आपल्या ऑफिसला आपण आपली गाडी आणलेली आहे, आणि ही पण आता आपण सेलला टाकणार आहोत. गाडी साफ करण्यासाठी एक स्पंज पण घ्यावं लागेल, गाड्या घाण होत्यात कारण. ओके, तर ही गाडी इथं पार्किंगला लावलेली आहे आपली, आणि आपण जाऊ ही गाडी सेलला टाकायला. तर आपल्या कम्प्युटरवर आपण बसलेलो आहोत. ओके, तर पटापट ओपन झालेलं आहे, आणि या ठिकाणी बिल पण पाहू शकता. तर या गाडीची किंमत आपण किती ठेवायची, तरी या गाडीला टोटल 10 ते 11,000चा खर्च गेला आहे. तर ही ठेवणार आहे मी 20,000ला. 9,000चा प्रॉफिट होईल, काय विषय नाही. तर टाकलेली आहे गाडी सेलला. तर बघूया आपण कस्टमर कधी येत आहेत. तर तिथं कस्टमर यूज, तर आपण एक नेबरहुडला एक चक्कर मारून येऊयात. लेट्स गो. ओके, तर आल्याच आपल्याला 24,000ची गाडी भेटली, पण आपल्याकडे पैसेच नाही. तर आपण पुढे जाऊया. त्यानंतर मला समोर गेल्यावर एक आजोबा दिसले, त्यांच्याकडे होती एक 6,000ची एक नंबर गाडी. तर मला ही गाडी खूप आवडलेली, यात काय प्रॉब्लेम पण नव्हता, त्यामुळे डायरेक्टच आपण बाय करून घेतलेली आहे. आत्ता आपल्याकडे 2 गाड्या झालेल्या आहेत, 2 गाड्या आपल्याला विकायच्या आहेत. म्हणजे 3 गाड्या घेतल्या आपण आज, 3 गाड्यामधले एक गाडी विकली, अजून 2 गाड्या आहेत. या गाडीला मी चलवत आपल्या ऑफिसला नेणार आहे. तर काही लोक पैशाच्या मानाने तर गाडी एकदम मस्त आहे. आणि या ठिकाणी कार मार्केटला आपण एंट्री केलेली आहे. या ठिकाणी तुम्हाला सांगतो 50,000 1,00,000पर्यंतच्या गाड्या येतात. ही गाडी 99,000, ऑलमोस्ट 1 लाख. अरे भाई साहब,
भाई इथंच सगळ्यात तशाच गाड्या म्हणजे आता 1-2-3 गाड्या असतील साध्या तर बघू आपण तरी एक चक्कर मारू म्हणजे आपल्याला जरा अंदाज येईल नेक्स्ट टाइमला किती पैसे घेऊन इथे यायचं ओके तर बघूया आपण या ठिकाणी सगळ्या गाड्या बघू एकदा तर भाई बोल कितीला आहे अरे भाई व्हॅल्यू बघा फक्त व्हॅल्यू भाई म्हणजे एकदम VIP वाल्यासारखा इथं फील आहे जर आपण या ठिकाणी सगळ्या गाड्या बघितल्यात सगळ्यांच्या व्हॅल्यू बघितल्यात तर आपल्याला जर इथे येऊन गाड्या खरेदी करायच्या तर 1-2 लाख तर लागतीलच 50,000पर्यंत पण आहे गाड्या पण एक गाडी घेऊन काय करायचं 2-3 गाड्या न्यायच्या चांगल्या चांगल्या ओके तर ही पण गाडी थोडीशी डॅमेज होती तर ही पण आपण रिपेअर करायला आणलेली तर ही टाकू आपण रिपेअरला ही गाडी आणि ती दुसरी गाडी दोन्ही गाड्या जर आज विकायच्या म्हणल्या तर आजचा एपिसोड खूप मोठा होईल त्यामुळं ही रिपेअरिंगला टाकतो आणि आजचा एपिसोड इथंच एंड करतो तर त्याआधी नेक्स्ट एपिसोडमध्ये काय काय करणार आहेत त्याची एक आयडिया तुम्हाला देतो तर ह्या 2 गाड्या आपण विकणार आहेत आणि एक 50,000पर्यंतची एक चांगली टॉप मॉडेल घेणार आहे आणि आपल्याला